रामराम मंडळी, जर आपला हरभरा पीक या स्टेजला म्हणजे 45 ते 50 दिवसात झाले असेल, अशा वेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाची दुसरी फवारणी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये जास्तीत जास्त फुलधारणेसाठी आपल्याला एका टॉनिकचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आणि सध्या आपल्या पिकावरती दिसून येणाऱ्या काळ्या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर चांगल्या कंपनीच्या बुरशीनाशकाचा जर आपल्या पिकामध्ये मर रोग दिसून येत असेल तर आपल्याला वापर करायचा आहे. तर मग आपण आपल्या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक आणि कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे हेच मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. शेतकरी मित्रांनो, जर आपल्या पिकामध्ये 10% फुलधारणा दिसून येत असेल, अशा वेळेस आपण दुसरी फवारणी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त फुलधारणेसाठी तुम्ही टाटा भार या टॉनिकचा वापर करू शकता. 40 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. कीटकनाशकामध्ये जर आपलं बजेट जास्त असेल, अशा वेळेस तुम्ही कोराजनचा वापर करू शकता. बजेट जर थोडं कमी असेल, अशा वेळेस तुम्ही इमामॅक्टिन बेन्झो हे घटक असलेले कुठलेही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. 15 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी याचा तुम्ही वापर करू शकता. कीटकामध्ये तुम्ही एलिट किंवा रेडोमिल गोल्ड यापैकी कुठल्याही चांगल्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता. 40 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, या सर्वांचं कॉम्बिनेशन करून जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला चांगला रिझल्ट हा दिसून येईल. धन्यवाद मित्रांनो.